Ah
हेची व्हावी माझी आस जन्मोजन्मी तुझा दास पंढरीचा वार करी वारी चुकून हरी संत संग सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ पंढरीचा वार करी वारी चुकून हरी चंद्रभागे स्नान तुका मागी हिची दान पंढरीचा वार करी वारी चुकून हरी पडला करे होय सकळ विद्येचे अधिकरण तीर्ची अनुभूती करणार सद्गुरूंचे नमस्कार ओम नमो Daya
हे जीवावे माझी आस जन्मजन्मी तुझा दास पंढरीचा वार करी वारी चुकून हरी संत संग सर्व काळ अखंड प्रेमाचा कलो पंढरीचा वार करी वारी चुकून हरी चंद्रभागे स्नान तुका मागे हे चिरा पंढरीचा वार करी वारी चुकून हरी प्रसिद्ध प्राप्त प्रसंग कीर्तनरूपी शिवकर्ता अभंग जगद्गुरु जगद्गुरु संत तुकोबरायांचा उत्कृष्ट असा भगवान परमात्म्याकडं मागणी मागणारा 4 चरणाचा अभंग आहे. विठवला विठवला माध्यमातून जगद्गुरु संत तुकोबराय भगवान पांडुरंग परमात्म्याकडे मागणी मागतात. मागणीचा अधिष्ठान एकच आहे, फक्त दिसायला स्वरूप 4 प्रकारचे. मागणीचा अधिष्ठान एकच आहे, शांतता राखा, थोडी शांतता राखा. मागणीचं अधिष्ठान एक आहे, प्रकार दिसायला 4 आहे. 4 प्रकारची मागणी मागतात. कोणची मागणी मागतात? पहिल्या चरणामध्ये मागणी मागत असताना भगवान परमात्म्यालाही अपेक्षा करते का देवा, वास्तविक पाहता मुळातच परमार्थ करण्याची जी काही जिज्ञासा आहे, कशासाठी, का करायचं, तर अहोरात्र साधू संत समाज जीवनामध्ये परमार्थाचा घटाघोट करण्याचा आहे किंवा संत जीवनामध्ये कृपा करतात का करतात. तर या हा 184 मी खाली सागरातून तरुण जाण्यासाठी, जन्म मरण होते संसार सागरातून तरुण जाण्यासाठी मुळातच हा परमार्थाचा घटाघोट. तेव्हा जन्म नाही येणे आयुष्य केले अशी साधू संतांची कृपा आहे किंवा भक्तीची खऱ्या अर्थानं अर्थास. पण वास्तविक पाहता तुकोबराय भगवान परमात्म्याला सांगतात देवा, एकतर जन्माला न येण्यासाठी मुळातच परमार्थ आहे, पण पांडुरंग देवा जर तुझी इच्छा असेल जन्माला येवा तर माझी एक आस आहे. माझी काय आहे? आस आहे. म्हणजे संतांना सुद्धा आस आहे, अपेक्षा आहे. मग काय अपेक्षा वर्णन तुकोबराय करतात? तर तुकोबराय म्हणतात तुझा दास जर होत असेल, तुझं दासत्व जर माझ्या जीवनामध्ये जर प्राप्त होत असेल तर तू निश्चित मला पुन्हा ह्या मानव देहाने जन्माला बरं. आणि दासत्व जर तुम्हाला दिलं व तुझा दासनी जर होत असेल तर मी एक जन्म इथे यायला तयार नाही. अनेक कोट्यावधी जन्म दिले, अनेक जन्म दिले, तरी मी जन्माला यायला तयार आहे. पण कधी माझी आस, माझी अपेक्षा पूर्ण करशील तर. मग काय अपेक्षा? जन्मोजन्मी तुझा दास. आता फक्त दास म्हणजे सेवा. पण सेवा कोणत्या प्रकारे? ती पूर्णत्वाला जाण्यासाठी, तू आत्मा जात होण्यासाठी. जोपर्यंत तुझी वारी जीवनामध्ये घडत नाही तोपर्यंत तुझे दासत्व किंवा आपल्या दोघांचं सख्यत्व जे काय आहे ते पूर्णत्वाला जाऊ शकत नाही. म्हणून अजून दुसरी अपेक्षा पूर्ण कर. काय? पंढरीचा वार करी वारी चुको. आता त्या वारीचा जो काही आनंद आहे, त्या वारीचा जो काही महिमा आहे, त्या वारीचं जे काही सुख आहे ते कोणाच्याही संकेतावरून नसतं. हल्ली वारीला कोणी जातो तो भागला का? पण आपल्याला सुख कोणाच्या संगतीत मिळेल? काय? वारीला जाणारे सगळे संत नसतात. वारीला जाणारे सगळेच वारकरी. कोण कसं कोणाच्याही संगतीत जाऊन वारी घडत का? अजिबात घडणार. मग वारी मला घडावी पण कोणाच्या संगतीत? तर संतांच्या संगतीत. का? संतांच्या संगतीमध्ये, संतांच्या प्रेमामध्ये, संतांच्या जिव्हाळ्यामध्ये जे सुख आहे, जो आनंद आहे, त्या आनंदाचा बाकी पारावारा संत संग सर्व काळ अखंड प्रेमाचा संत अखंड जो न संपणार. देवा, आता संतांच्या संगतीने तुझं प्रेम, तुझा जिव्हाळा, त्यांचा आनंद जीवनामध्ये प्राप्त झाला. आता तुझ्या कर्म योगाने, कर्म संयोगाने, अनेक जन्माने अनेक कर्म योगाने या तादात्म्याला जीव आत्म्याच्या जीव माध्यमाच्या माध्यमातून तादात्म्य 1000 वर्षी जन्माला आहे. आणि जन्माला आल्याच्या नंतर कितीतरी कर्म योगाने याच्याकडे हित आणि काही कार्य उचित अनुचित घडलं असेल, अनेक जन्मांचं असेल ते. म्हणून याचं शुद्धीकरण होणं गरजेचं आहे. कोणाचं?
या देहाचं, या चैतन्याचं, या देहाचं शुद्धीकरण होणं गरजेचं आहे. आणि म्हणून तुझ्या पवित्र अशा तीर्थामध्ये काय घडू दे, स्नान, चंद्रभागे स्नान आणि तुका मागे सेवेला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला जरी ज्ञात आहे, पण आत्माचा परिहार देणं हे भक्ताचं कर्तव्य आहे. भगवान परमात्म्याच्या कृपा आशीर्वादाने, थोर साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने, तसेच गुरुवारी हरिभक्त परायण माधव बाबा उदे बाबांच्या कृपा आशीर्वादाने, तसेच मार्गदर्शनाने सुद्धा गुरुवारी हरिभक्त परायण सुदाम बाबा गायकवाड यांच्या आशीर्वादाने, साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने, वैकुंठवासी आदरणीय जोर महाराज भजनीमठ इगतपुरी यांच्या आशीर्वादाखाली, मार्गदर्शनाखाली, त्यांच्या सहकार्याने मोर्चा खंबाळे वाडी खंबाळे येथील या आपल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये सर्व गावकरी ग्रामस्थ मंडळी, सप्ताह कमिटी खऱ्या अर्थानं सगळ्यांच्या अति प्रेमाने आणि अति सहकार्याने उत्तम असा महायज्ञ सोहळा 3.5 दिवसाचा खऱ्या अर्थानं संपन्न होत आहे. आपल्या तालुक्यातील सर्व उत्कृष्ट असं भूषण महान उत्कृष्ट सर्व गायक आहेत, मृदुंगमणी आहेत. या सर्वांच्या साथीने वास्तविक पाहता आपल्या कार्याचं हे प्रथमतः वर्ष आहे. मागच्याच वर्षी आपल्या मंदिराची स्थापना वगैरे झाली, मूर्ती प्राण प्रतिष्ठा वगैरे काही बाबांच्या कृपेनं झालं. आणि हे प्रथमतः वर्ष पण इतकं आनंदाचं आहे. असं वाटतं आपला सप्ताह काहीतरी जुना आहे का, म्हणजे निवेदन सुंदर आहे. गायक वादक म्हणजे सगळे पट्टीवरचे काय, म्हणजे असं वाटतं का जुना सप्ताह आहे. म्हणजे पहिल्याच्या वाहनात तसं काय वातावरण सुंदर अशी ज्यांची आमचे नाडेकर महाराज यांची साऊंड सिस्टीम आहे. आणि सर्व गावकरी ग्रामस्थ मंडळी याही वेळेला मंडप घडलेलं आहे. वास्तविक मंडप हा 7 ते 9 किंवा 9च्या कीर्तन जास्त पण लवकर अजून सुद्धा आपला मंडप भरलेला आहे. आणि खऱ्या अर्थानं या सर्व गावकरी ग्रामस्थ मंडळी सत्ता कमिटीच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं ही आजची शेवटच्या दिवसाची एकादशा निमित्त जागराचं कीर्तन म्हणून माझ्यासारख्या प्रमाणाच्या वाद्याला शिवा. आणि वास्तविक पाहता मी काही तेवढा मोठा अधिकारी नाही किंवा मोठा कीर्तनकार वगैरे ह्या मंडळीला माहिती किंवा तुला शिकलेलं नाही किंवा काहीच नाही. तुमच्यासारखा एक सामान्यातला सामान्य कार्य करता, तर कुठेतरी साधू संतांची कृपा झाली, साधू संतांची अशीच संगत जीवनामध्ये प्राप्त झाली. असंच कुठेतरी सप्ताहाचा जीवनामध्ये परिणाम झाला. आणि त्या परिणामाच्या माध्यमातून जी संतांनी जीवनामध्ये कृपा केली, त्या कृपेचा एक अनुभव म्हणून काहीतरी ते म्हणतात ना, साळुंकी मंगळ बोलते शेवानी. अशा निमित्ताने सर्व गावकरी ग्रामस्थ मंडळी हा प्रथमतः या सप्ताहामध्ये आजचं हे एकादशी मला दिला. म्हणून मी सर्व गावकरी ग्रामस्थ मंडळीला खऱ्या अर्थानं पहिल्यांदा धन्यवाद देतो. आजच्या कीर्तनासाठी उपस्थित आता वेळ झालेली आहे. शक्यतो कुणाचंही नामकरण करत नाही, कारण वेळ भरपूर झालेली आहे. म्हणून सगळ्यांना धन्यवाद देतो. आज या कार्यक्रमात त्यांना माहिती झालं, माझे गुरु भागडे बाबा इथं उपस्थित आहेत. त्यांच्या चरणावरती नतमस्तक देतो. पुण्याच्या सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होऊन तुकोबा राहिला ह्या अभंगावरती नेमकं काय निरोपण करायचं आहे तो विचार करण्याचा प्रयत्न करू. तुकोबा ह्या अभंगापासून मागून मानताय का? सगळ्यांना
आता वास्तविक पाहता आपल्या नवीन सप्त्यामध्ये सांगणं गरजेचं आहे. आता ही सगळी जुने सप्त्यावाली म्हणजे याला काही सांगायची गरज नाही का, कारण सप्ताहामध्ये 2-3 महाराज काहीतरी बांधलेले असतात, उपकरण्यानं नाही. फक्त त्याची नियमावली असते की पहिल्या महाराजांनी नामकरण किंवा भगवान परमात्म्याचं कौतुक वस्तू रूपावर वर्णन करावं किंवा नामावर, प्रामुख्याने नामावर, त्या नामावरती करावं. कारण नाम वारकरी संप्रदायाचं मूळ आहे. मूळ काय आहे? त्याला ज्ञानोबारायांनी ज्ञान म्हटले, ज्ञान देव रचिला आणि उभारिले. जसं ह्या मंदिराचं मूळ पाया आहे तसं वारकरी संप्रदायाचं मूळ काय आहे? नाम आहे. मला सांगा, आधी कळस का पाया? कशी जोडी? मग आता वारकरी संप्रदायाचा पाया जर नाम आहे, मग आधी नाम का बाकीचं वर्णन काय असेल ते कार्य? पहिलं नाम आहे. म्हणून सांगतात सकल मंगळ आणि म्हणून पहिल्या कीर्तनकार नाम कीर्तन दुसरा तिसरा नंतर ते चालून जाते. भक्ती पर घ्या, संत पर घ्या, चालून जाते. पण नंतर दसमी पर विषय येतो, गुरु शिष्याचा विषय असावा. नंतर मागणी म्हणजे आपण मागणी, आणि दुसरा उद्याचा जो काळ आहे तो म्हणजे काला. काला खाला आणि हाला. काही मंदिराकडे जायचं काही काम नाही, पुजाऱ्याला सोडून बाकीच्यांना टाइमच नाही. म्हणून 3 दिवसाच्या आनंदामध्ये हे मागणीपर कीर्तन. आता मागणीपर म्हणजे याचा अर्थ काय? आता वास्तविक पाहता बाह्य स्वरूपाने किंवा व्यवहाराने जर पाहायला गेलं तर जे आपण कष्ट केलं त्याचं फळ मागलं. काय केलं आपण? कष्ट केलं. काम इथं जुन्या लोकांची म्हण, सेवा केल्याशिवाय मेवा भेटत नाही. मग आपण काय केली एवढ्या 3.5 दिवसामध्ये? सेवा केलेली आहे. आता सेवा कोणी कोणी काय काय केली असे पाहता सगळ्यांना ज्ञात आहे. तुमचं फार स्वयंपाकापासून चटायापासून मंडप असेल, गायन असेल, वादक असेल, कीर्तन असेल, वीणा असेल, दिवा असेल, भक्ती असेल, पत्रवळ्या वाढण्या असेल, उच्च अनेक याच्यामध्ये सेवा आहेत. ह्या झाल्या बाह्य स्वरूपाने सेवा. या ज्या केल्या असेल त्या सेवाच्या स्वरूपामध्ये भगवान परमात्मा उद्याकडे कायाच्या स्वरूपाने आपली मागणी पूर्तता करणार आहे. पण काय मागावं याचा विचार तुकोबारायांच्या ह्या आजच्या अभंगात आहे. विचार करा, या 3 दिवसामध्ये आपलं कार्य उत्तम आहे. सर्व गावकऱ्यांचं उत्तम आहे. कोणाचा एकाच करायचं काम नाही, कारण तो सगळा कामाने इथं नवे एकेकाचा ध्येय आणि म्हणून जमविला मिळेल. परंतु अजून एक महत्वाचा मुद्दा मी तुम्हाला मांडतो. ह्या गावामध्ये जर सगळ्यांचंही कौतुक कर, म्हणजे अख्या गावातच कौतुक आहे, पण याच्यामध्ये कोणीतरी एक मुख्य महत्वाचा असतोच. त्याच्याशिवाय बसत नाही. आता कोण महत्वाचा? मला सांगा, सप्ताह कशामुळे चालू झाला? मंदिर झालं म्हणून. भगवान परमात्मा स्थापन झाले आहेत म्हणून, नाही तर सप्ताह आधी नव्हता. म्हणजे हे कार्य होण्यासाठी काहीतरी भगवान परमात्म्याचं अधिष्ठान असावं. आता मला सांगा, हे मंदिराची रचना करत असताना सगळ्याच गावाच्या डोक्यात आलं तर मंदिर बांधावं म्हणून येत नाही. सगळ्यांच्या नाही, कोणाच्या तरी एकाच्या डोक्यात येतं. आपल्या गावामध्ये भगवान परमात्म्याचं अधिष्ठान व्हायला कोणाच्या तरी एकाच्या मनामध्ये ती विचार येतो म्हणजे भगवान परमात्माचा आणतो. कोणी निमित्त राहतो, पण त्याच्या तो एक वाक्यपण असतो. मग तो काय करतो? गावकरी असेल, ग्रामस्थ मंडळी असेल, ग्रामपंचायत असेल, सगळ्यांपुढे तो काहीतरी मुद्दा मांडतो आणि त्याच्या मुद्द्याला गावकरी सुद्धा सपोर्ट करतात. म्हणजे वास्तविक पाहता हे कोणाच्या तरी एकाच्याच पहिल्या डोक्यात येतं. अख्या गावाला संघर्ष करायला आणि त्यांना गावकरी सपोर्ट करतो आणि सपोर्ट केल्यामुळं या इथं भूमी आणि भूमी सुंदर काय उभं राहतं. पण ज्याच्या मनात हा विचार आला असेल, पहिलं दंडवत त्याला गावामध्ये कुठेतरी भाग्यवान असतं. नवे नवे आपलं गावच भाग्यवान आहे आणि म्हणून भगवान परमात्म्याकडे काय मागावं असं पाहता त्यांनी दिलंय आपल्याला. तरी पण तुकोबाराय निमित्त म्हणून आपण घेतात. मागावं, पण काय मागावं प्रश्न दोन आहेत आपल्याला. तुकोबाराय मागणी मागतात, तुझा दास, तुझा दास. पण कोणाचा? कोणाचा दास? वास्तविक पाहता शब्द जरी असेल देवाचा दास, देवाचा दास. पण आता कोणता देव? इथे फरक आहे. मागणी मागतात कोणाकडं? देवाकडं.
कोण देवाकडे, पण नेमकं कोणत्या देवाकडे? पहिला प्रश्न येत आहे. याचं कारण आता वास्तविक शास्त्रामध्ये जरी लिखित आहे, भगवान परमात्म्याने मागणं पांडुरंगाकडे भगवान परमात्म्याने मागणं मागितलं, म्हणजे विठ्ठलाकडे. पण याचा अभ्यास कोण आहे? जो शास्त्राचा अभ्यास करतो, कुठंतरी उडत कीर्तन ऐकतोय. आता तर पूर्वीच्या काळात अवघड होता. पूर्वीच्या काळामध्ये कीर्तन वगैरे ह्या सगळ्या दुर्मिळ गोष्टी होत्या, आता जास्त झाले नाही. पण प्रश्न निर्माण होतो का नेमकं मागायचंय पण कोणत्या देवाकडं? कारण इथं देवांच्या बाबतीत जर विचार जर केला तर देव किती 33 कोटी. किती जणांनी पाहिजे? नाही आता बघा, इथं तुका म्हणे नाही विश्वासाच्या मनी. शास्त्रात 33 कोटी देवांचा मुंडा, शास्त्रात वर्णन आहे. 8 कोटी भैरव. किती कोटी देव? 33 कोटी. त्याच्यामध्ये 8 कोटी भैरव म्हणजे ज्यांचे आपण काला झाल्याच्या नंतर पूजा करतो. काला झाल्याच्या नंतर कोणत्या देवांची पूजा करतो? 8 कोटी भैरव. आणि पुढं तुकोबारांनी अजून पुढं सांगितलंय, शेंदरी हेंदरी दैवत, शेंदरी हेंदरी दैवत, मी नाही सांगत, शास्त्र सांगतंय. शेंदरी हेंदरी दैवते, कोण पूजिती भूते केते. आपल्या पोटाची रडती मागती म्हणजे 33 कोटी तर आहेत. 8 कोटी वैर आहेत, पण शेंद्री आहेत, केंद्रीय आहेत, भूते केते आहे. मी बरेच वेळा थोडं विनोदाला सांगतो. तुमच्या काळातली गोष्ट. जुन्या काळामध्ये काही लोक एखाद्या दुश्मनाचा काटा काढायला देव आणायचे. कोणाच्या नजरेमध्ये कोण आणायचे? इकडे गोष्टी भेटत नव्हता कोकणामधून देव आणायचा. 33 कोटी कमी पडायचे, 8 कोटी कमी पडायचे. वैर मग कोकणातून एखादा माहिती देव आणायचा. तो कुठेतरी बांधव बसवायचा, कुठेतरी घरात बसवायचा. त्याला कोंबडं बकरं कापायचं किंवा काहीतरी नैवेद्य द्यायचा आणि केहाचा कडलं चांगलं करून द्यायचं. बर, आता त्या देवाकडनं वाईट काम केले का कालांतरानं तो देव त्याच्या बोकांडी बसायचा आणि त्याचाच काटा काढून. आता ही अंधश्रद्धा मानातून हे मी काही पाहिजे नाही, फक्त ऐकून आहे. जुने लोक म्हणायचे की आपल्याला माहिती. उद्या का तुम्ही असं विचारशाल मला सांग मला काय माहिती, फक्त ऐकून आहे. आता विचार करा. मग आता वास्तविक पाहता तुकोबर आहे. आपल्याला मेन देव बघायचा आहे. कोणत्या देवाकडे किंवा कोणता देव आपलं मागणं करू शकतो. वास्तविक पाहता सांगायची तुम्हाला ज्ञात आहे, अतीत आहे. मग आता इथं 33 कोटी देव आहे, 8 कोटी भैरव आहे, शेंदरी आहे, हेदरी आहे. पण शास्त्र सांगते कोण पूजिती भूते. म्हणजे वास्तविक पाहता शास्त्र सांगून गेलं तुकोबर आहे सांगतात. तुका म्हणण्यापेक्षा आदर हे जनन केले विसरून. निश्चितच आपण सप्ताह जो केला ह्या वर्षी आपलं खरंच काहीतरी भाग्य उदयाला आलेलं आहे आणि आपल्या गावाचं काहीतरी नशीब उजळणार आहे. मुळातच मी तुम्हाला पहिल्यांदाच क्लिअर करतो, सप्ताह म्हणजे दुसरा करतो म्हणून आपण करणे नाही. दुसऱ्या गावामध्ये मंदिर बांधलं म्हणजे आपण बांधणे असा विषय नाही.
दुसऱ्या गावची दिंडी चाली म्हणून आपणही दिंडी काढणं असा अजिबात विषय नाही. साधू संतांपासून आलेली ही परंपरा आहे. ही का आली परंपरा पहिलं हे आपल्या डोक्यात आलं पाहिजे. सत्ता का करायचंय पहिलं हे आपल्याला कळलं पाहिजे. मंदिर का बांधायचंय पहिलं हे आपल्याला कळलं पाहिजे. आणि हे आपल्याला कळत नाही म्हणून आमच्या लोकांचे इथं कीर्तन असतात. मग ते जे सांगतात ते आपण करून घेतलं पाहिजे. पाहता या सगळ्या गोष्टीचा कुठंतरी मेळ बसला पाहिजे. मेळ बसला तर जीवनामध्ये सुखाचा सुकाळ झाल्याशिवाय राहणार नाही. वास्तविक पाहता थोडक्यात माझा अनुभव सांगतो. तुमच्या दरोडेश्वर गावचा सप्ताह ते प्रकाश बाबा आहेत, त्यांना त्यांच्यापासून सप्ताह चालू झाला. आता सप्ताह वगैरे भानगड काय आपल्या डोक्यात अजिबात नाही. सप्ताह म्हणजे काय नाही. पण ज्या वेळेला सप्ताह चालू बसला तेव्हा आम्ही मजा म्हणून मंदिराकडे जातो. मजा काहीतरी एन्जॉय म्हणून मंदिर बिना वगैरे घ्यायचा. कुठं ज्ञान नाही, माळीचं नाही, काय नाही. पण कीर्तनकारांचा काहीतरी मनावरती प्रभाव झाला. ऐकून प्रभाव झाल्याच्या नंतर कालांतराने काही महात्म्यांच्या जीवनामध्ये कीर्तना म्हणजे कोण काय सांगलं, कोणाच्या विचाराचा मनावर काय परिणाम होईल हे सांगता येईल. वास्तविक पाहता ही इतकी महत्वाची वस्तू आहे. हे अधिक काम इतकं महत्वाचं आहे. हे जर कळलं ना तर जीवनाचा बेडा पार आहे. आणि जर नाही कळलं तर शास्त्र सांगते ही सुळावरची पोळी. काय हे सोपं तितकंच आहे. कळलं तर पण कळलं नाही तर सुळावरची पोळी. आपल्याला सुळावरची न होता कळणं महत्वाचं आहे. काय महत्वाचं आहे? कळणं महत्वाचं आहे. विचार करा, 7 ते 8 वर्ष गावचा सप्ताह चालू झाला. 7 ते 8 वर्षामध्ये ज्याला कीर्तन आणि बाबा काय म्हणतात ज्यांना माहिती नव्हतं असे जवळजवळ 5-6 कीर्तनकार आणि 4-5 प्रवचनकार गावामध्ये तयार झाले. तुमच्या दरोडेश्वर गावामध्ये साक्षी आहे, त्याच्यातला मी एक आहे. म्हणजे विचार करा, वास्तविक पाहता मलाच काय माझ्या संग अजून 2-3 जण आहे का ज्याला तालाचं ज्ञान नाही, ज्याला स्वराचं ज्ञान नाही, गायन भजन काय म्हणतात ते माहिती नाही. हे सुद्धा कीर्तनकार झाले. हे कशामुळे झाले तुम्हाला ते सांगतो. फक्त सप्ताह केला म्हणून त्याच्यामुळे कीर्तन या देव जो आहे ना तो तुम्ही स्थापन केला हा सामान्य देवाला संपूर्ण लोक वातावरण म्हणून आपण स्थापन केलं. हा इतका पॉवरफुल आहे की याच्यासारखा पॉवरफुल ह्या जगामध्ये हा सगळ्यांचा बाप आहे. हा कोणाचा आहे? याला तुम्ही फक्त 3 दिवसापुरता याचा विचार करू नका. याला ओळखा. कुठं? फक्त सत्यात नाही. त्याने सांगितलं ओळखीला हरी. 2 बाजू आहेत त्याच्यात. संसारी आहे, हृदयी मंदिरी आहे. धन्य तो संसारी आणि हृदयी मंदिर. मग याला संसारामध्ये हृदयाच्या मंदिरामध्ये ओळखा. आणि ज्याने संसार करता करता हृदयाच्या मंदिरामध्ये याला अनुभवलं त्याचा समजून याचा बेडा पार झाला. जगामध्ये लय सत्य चालेल भाऊ, लय कीर्तन चाले. आपण स्पर्धाच्या मागे लागायचंच नाही. स्पर्धाच्या मागे लागायचं नाही. नेमकी हा विषय काय, विषय आम्ही प्रयोजन आपण समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणूनच जीवनामध्ये कुठंतरी भगवान परमात्म्याचं अधिष्ठान खऱ्या संतांच्या माध्यमातून कळलं, नामाचं अधिष्ठान खऱ्या संतांच्या माध्यमातून कळलं. वास्तविक पाहता तुमच्या जवळ असलेलं मंदिर आहे सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबांचं अधिष्ठान आहे. त्या महात्म्यांच्या माध्यमातून परमार्थाची काहीतरी भेट कळाली. कुठं तिथं सप्तामध्ये तेवढं काय माहिती नव्हतं. ताल स्वर भाषणाचं ज्ञान असताना सुद्धा तिथं बोलायचं का असं पहिलीची स्थिती होती. घडते कुठून शब्द येत होते कसं होतं काही कळत नव्हतं. आणि म्हणून वास्तविक पाहता फक्त लोक सत्ता करतात आणि आपण करणार विषयाला आपल्याला समजून घ्यायचं. माका का समजून घ्यायचंय मागाशीच सांगून गेलो. शास्त्र सुद्धा सांगते विठो भाषे शरण आणि बीज निष्ठेने नाम. हा सगळ्यांचाही बाप आहे. तो हा देवाचाही देव माझा पंढरी राम.
माझा पंढरीराम तो या देवांचाही देव. कोणाचा देव आहे तो? देवांचाही देव आहे, सगळ्यांचा बाप आहे. बळीया माझा पंढरीराम. अरे तुम्ही डायरेक्ट मेनची गाठ घ्या ना, बाकीच्या खालच्या नका लागली. डायरेक्ट मुख्यमंत्री राष्ट्रपती यांची गाठ घ्या. बाकीचे खालचे आमदार खासदार गणितच नाही. हे देवांचा बाप आहे, याची कृपा होऊ द्या. बाकीचे 33 कोटी हे सगळे अवयव भूत येतात अजिबात नाही. त्याला घाम करतात पळे भूत बाबा, पळे भूत बाबा. कोणाच्याही माग लागू नका. मग कोणत्या देवाच्या? हे देवाच्या. मग आता त्याची भक्ती कशी आहे, त्याचं रीत कशी आहे, त्याचं वर्णन कसं आहे, तुम्हाला अगदी साधी आणि सोप्या भाषेत मराठी ठळक बातम्यांसारखं सांगतो. विठाला भक्ती एक स्वरूप दोन, देव एक स्वरूप दोन आहे. नाम एक स्वरूप दोन, संत एक स्वरूप दोन. म्हणजे नेमकं काय प्रकार? देव एकच आहे, पण देवाला अनुभवायच्या भक्तीचे प्रकार दोन आहे. कसा? देवाला एक बाजू सगुण म्हणतात आणि दुसरी बाजू निर्गुण म्हणतात. काय म्हणतात? देवाच्या बाजू किती? दोन. एक आहे सगुण देव, दुसरा आहे निर्गुण देव. आता सगुण म्हणजे काय? सगुण म्हणजे जो डोळ्यानं दिसतो, ज्याला आकार आहे, ज्याला रंग आहे, ज्याला रूप आहे, त्याला काय म्हणतात? सगुण. पण निर्गुण देव असा आहे जो डोळ्यानं दिसत नाही, जो बोटानं दाखवता येत नाही, ज्याला आकार नाही, ज्याला रंग नाही, ज्याला रूप नाही, त्याला म्हणतात निर्गुण. नाही सांगत, शास्त्र पुरावा देतात. रंग नाही, रूप नाही, रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निर्गुण निराकार. माऊली सुद्धा तेच म्हणतात, तुझं सगुण म्हणो, सगुण सगुण आणि निर्गुण एकच गोविंद आहे, पण प्रकार दोन आहे, सगुण आणि निर्गुण. आता त्याला रंग नाही, त्याला रूप नाही, त्याला वर्णही नाही. अजून दुसरा एक पुरावा नाही घड गेला नाही. पंढरपूरच्या कोणाच्या 10 झाल्या, कोणाच्या 50 झाल्या, कोणाच्या 9 वारी झाली. पण पंढरपूरला मध्ये जो आहे त्या घडवलेला आहे, त्याला रंग आहे, त्याला रूप आहे. पण इकडं प्रमाण सांगतोय नाही घडविला, नाही बैसविला, आला पुंडलिका भेटावया. प्रकार नेमकं काय? संतांची दुटप्पी भाषा आहे. नेमकं मग खरं काय? हा खरा का तो खरा? आपली मागणी पुरविल कोणता? आपली मागणी पुरविल कोणता? ज्याला रंगरूप आहे तो का ज्याला रंगरूप नाही? आताच आपला बाळकांना विचार जर केला, थोडस नामदेव महाराजांकडे चला, तुम्हाला माहितीच आहे. असं आता जे आपण अधिष्ठान केलेले नामदेवाचं, नामदेव महाराज कशी पद्धती होती?
नैवेद्य घेऊन जायचं म्हणजे नामदेव महाराजांचे वाणी नित्य नियमांनी नैवेद्य करायचं, अगरबत्ती वगैरे करायची. कथाभाग सगळ्यांना माहिती आहे, सांगायची काही गरज नाही, पण तरी सांगतो अगरबत्ती वगैरे करायच्या. पण यावेळेला वारीला किंवा काही निमित्त जात असताना त्यांच्या वडिलांनी नामदेव महाराज सांगितलं की आज तू देवाची भक्ती आराधना आणि नैवेद्य करायचं. वडिलांचा विचार आत्मसात करून नैवेद्य घेऊन गेले, पण देव काही नैवेद्य खात नाही. अज्ञान अवस्था वास्तविक पाहता ती निमित्ताला अज्ञान होती, नैवेद्य खात नाही. देवाला सांगितलं देवा नैवेद्य जर खाला नाही तर इथंच माझा शिरछेद केल्याशिवाय राहणार. सगळी स्वरूपाने प्रगट झाले, देवाच्या पाठामध्ये जेवले. नंतर नवे नवे देवा नामदेव महाराजांचा छंदच वाढला. देवा समजा जेवण असेल, बोलणं असेल, कीर्तनामध्ये नाचणं असेल वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी. पण जो भगवंताने नामदेवांची जी भक्ती चालली ती भक्ती स्वतः देवाला सुद्धा पसंत पडेना. म्हणून देव म्हणायला लागले नामया शरण भगवंतासी, भगवंत तरी प्रत्यक्ष त्यासी, हरी शिकवी नामयासी, सद्गुरु विना सुखाशी न. आम्ही जे नामदेवाला सांगतो बाबा अरे तुझ्या कीर्तनामध्ये नाचणं, तुझ्या ताटामध्ये जेवण करणं हे मी नसून एक माझं सोड आहे. ही भक्ती आहेच नाही. तुला जर खऱ्या देवाची प्राप्ती करायची असेल तर तू पंढरपूर सोडून कुठं जा, कुठं जायला सांगतो औंढ्या नागनाथाला. मला सांगा पंढरपूर मध्ये देव नव्हता का? होता, आजही आहे, नाही मानाची सोय. पंढरपूर सोडून नामदेव महाराजांना औंढ्या नागनाथाला का पाठवलं याच्या मागचं कारण आहे पंढरपूर मधला मागणं पूर्ण करत नव्हता. मागणी पंढरपूर मधला करत नव्हता, पण मागणी पूर्ण करणारा कोण होता? तो आकाराचा नव्हता तर निराकाराचा होता. जेव्हा इसोबा केसरांच्या माध्यमातून प्रसाद भेटला आणि प्रसाद भेटल्याच्या नंतर जो भगवान परमात्मा बाहेर मूर्ती दिसत होता तो आतमध्ये दिसायला लागला, आतमध्ये दिसायला लागला. जो नामदेव महाराज ज्ञानोबा तुकोबरा यांना मानायला तयार नव्हता त्याला आता कुठल्या सुद्धा देव दिसायला. भक्ती म्हणजे काय? लय मोठा कार्यक्रम करणं, नियोजन करणं भक्ती म्हणजे नाही. भक्तीचा रिझल्ट असा आहे, तुकोबराय सांगतात जे जे बेटे भूत आणि ते ते मानिजे भगवंत. जे आपल्याला अंतरंगाने जीवनामध्ये प्राप्त झालं पाहिजे ते हे भगवंताच्या कृपेनं होतं. आणि हे जीवनामध्ये प्राप्त झालं आपल्याला सर्वही ठिकाणी वासुदेव किंवा तो देव दिसणं हा भक्तीचा रिझल्ट आहे. अंतरामधला देव दिसला, अंतरामधला देव दिसला आणि नामदेव राहायचं मागणं खऱ्या अर्थानं त्या अंतरंगातल्या विठोबाला पूर्ण केलं. बारकाईने विचार करा, तोच नामदेव नंतर सांगतात दगडाचा देव बोलेला तो कैसा, कोण्या काळी वाचा येईल त्यासी. आता हे अधिष्ठान आहे, सुंदर आहे, असं वाटतं मूर्ती आता बोलतील आपल्या सुख, पण सांगा बोलतील का? नाही बोलणार, नाही बोलणार. शांत आहे, शीतळ आहे. आपल्याला पाहून आपलं मला प्रसन्न होईल, जीवनामध्ये आनंद वाटेल, पण आपली इच्छा आहे त्यांच्यापर्यंत पोहोचली असा रिप्लाय येईल का? येणार नाही. नामदेव महाराज परंतु त्या निर्गुणापर्यंत जाण्यासाठी सगुण म्हणजे हेच साधन योग्य आहे. विठाला भक्ती केल्याशिवाय निर्गुणापर्यंत पोहोचता येत. अरे तुम्ही पहिली मध्ये गेल्याशिवाय तुम्हाला डीएड ची परीक्षा देता येणार नाही, डायरेक्ट बीएससी बीएड पहिली तुम्हाला विरोध नाही. तसं त्याच्या स्वरूपापर्यंत पोहोचायचे असेल तर ह्या मंदिराची पायरी, पण फक्त पायऱ्यात चढत बसला ना, अपदत बसला, थकत बसला, काही उपयोग नाही. संतांनी ज्याच्यासाठी कार्य केलं, तुम्ही आपण ज्या कार्यासाठी जन्माला आलो ती अवस्था आपल्या जीवनामध्ये काय व्हायला पाहिजे, पूर्णत्वाला जायला पाहिजे. मग आता बाळकाने विचार करा आपलं मागणं कोणता देव पूर्ण करतो? नामदेव महाराजांचा प्रवासाचा नामदेव महाराजांचा दगडाचा देव बोलेल तो काही सांग कोण्या काळी वाचा येईल तशी. आता तो जर बोलतच नाही तर मेळ कधी बसायचा? अहो मग आता कथा मी नेहमी उदाहरण तुम्हाला सांगतो, एक देव आहे एक दिसणारा आणि एक देव आहे न दिसणारा.
आता मला सांगा, आता दिसणारा आणि न दिसणारा याच्यामध्ये अशी तफावत आहे. साधं सोपं उदाहरण आहे. पूर्वीचे साधू संत सुद्धा सांगायचे, जगामध्ये ब्रह्म दिशे उघडे, जगामध्ये ब्रह्म जगात उघडं दिसतं, फक्त ते ज्ञान संतांच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त झालं पाहिजे. जसा मृदुंग आहे, तुम्ही वादीचे पैसे दिले, गड्ड्याचे पैसे दिले, शाई भरायचे पैसे दिले, तर त्याच्यातून जो नाद निघाला, बिल भरावं लागतं, त्याचं रिचार्ज मारावं लागतं. रिचार्ज मारला तरच स्वर लागेल, तर लागणार असं काही आहे का? अजिबात नाही. आता त्याच्यातून जो नाद आता निघतोय, जो स्वर निघतोय, तो स्वर महत्वाचा आहे का हा मूर्धन्य महत्वाचा आहे? स्वर महत्वाचा. मूर्धन्य किती घेता येईल, म्हणजे हा आकार महत्वाचा नाही, याच्यामधून निघणारा जो स्वर आहे तो स्वर महत्वाचा आहे. सांगा, स्वराला आकार आहे का? स्वर किती मोठा आहे दाखवता येईल का? त्या स्वराला रंग आहे का? त्या स्वराला रूप आहे का? अजिबात. पण ह्या मृदुंगामध्ये स्वर महत्वाचा आहे, आणि मृदुंग जर महत्वाचा असता तर सगळ्या मृदुंगाच्या किमती एकच असतात. तर तुम्ही 2000पासून सुरुवात केली तर 50,000पर्यंत मृदुंग आहे. माझे आकार मग आता 50,000 रुपयाची किंमत आहे ती लाकडाची का त्याच्यामधून निघणाऱ्या गुणाची? स्वर किंमत स्वराची. आतून चांगला स्वर निघतो, बरोबर निघतो. मूर्धन्याला जास्त ठोकायची गरज पडत, समजून घ्यायचं मूर्धन्य. पण आता आकार महत्वाचा नाही, त्याच्यातून निघणारा निराकार महत्वाचा. एक साधा सोपा तुम्हाला मुद्दा सांगितला, त्या आकार महत्वाचा नाही, न दिसणारा स्वर महत्वाचा. लाऊडस्पीकर, साऊंड सिस्टीम काहीच महत्वाची नाही, त्याच्यातून आवाज निघतोय, याच्यामध्ये असलेली न दिसणारा विद्युत प्रभाव महत्वाचा. काय महत्वाचं? लाईट गेल्याच्या नंतर तुमची कोट्यावधीची सिस्टम माती. डोळ्यांना दिसली का तिला? आकार आहे का तिला? अजिबात नाही. ती निराकार आहे, तिला रंग नाही, तिला रूप नाही. पण महत्वाची हा माईक नसून या वायर मध्ये विद्युत प्रवाह. शांत दगडाचा देव बोलेल तो कैसा, त्याला जो आकाराचा आहे तो आपली मागणी पूर्ण करू शकत नाही. मग पूर्ण कोण करील? ज्याला आकार नाही तो विठ्ठल. तुकोबराय आकाराच्या देवाकडे मागणं मागत नाही, त्या आकाराची भक्ती करून जो निराकार प्राप्त झाला त्याच्याकडे मागणं मागतात. काय मागणं मागतात? प्रथमतः
देवाकडे. कोणत्या देवाकडं? ते निर्गुण भगवान परमात्म्याकडे. काय हेची व्हावी माझी जन्मोजन्मी तुझा दास्यत्व मागितलं. दास्यत्व का? कारण जे सुख दास्यत्वामध्ये ते कशामध्ये? जसं जीवन जगत असताना ज्याच्या जीवनामध्ये लहानपण आहे, नम्रता आहे, लीनता आहे, खऱ्या जीवनामध्ये सुख तो भोगतो. बाकीचा नाही. बाकीच्या ठिकाणी अवघड आहे. कळावयावर हातो पाया हातो करावया धर्म कळावया वर्म कळावया वर्म म्हणजे ज्याच्यामध्ये निर्मता आहे, जो लीनता आहे. मग साधू सांगून घेते लहानपणा वेगा देवा मुंगी साखरेचा नम्र झाला होता तेरे को दिले किंवा सेवा किंवा नम्रपणा म्हणजे अनेक प्रकार आहे त्याचा. तर सगळ्यात महत्वाची सेवा जन्मोजन्मी तुझा हेची व्हावी माझी जन्मोजन्मी तुझा दास. आता चांगला बारीकाने विचार करा. तुकोबराय जन्मोजन्मी दास, जन्मोजन्मी दास. पण मित्र सांगा, भक्ती करत असताना किंवा तुकोबराय वर्णन करतात भक्ती का करायचे, परमार्थ का करायचे? सहज जर आपण विचारलं बाबा माळ का घालायचे, कीर्तन का करायचे, वारी का करायचे, आज्ञान देवाच्या एकच डोक्यामध्ये येईल फक्त सुखासाठी. त्याच्यासाठी सुखासाठी संतांनी वर्णन केलेलं आहे. सुख लागे कर शीतळ माळ पंढरीशी जावे आमच्या 50 झालं. सुख काय स्वप्नात अरे तरी एक असतो की एक वेळ कोणतं पंढरपूर ते आपल्याला कळालं नाही. आपल्याला सुख मिळत नाही. आपल्याला मेन पंढरपूर कळालं नाही. मग सांगून गेलो देव जसा 2 प्रकारचा आहे ना, देव जर 2 प्रकारचे, पंढरपूर 2 प्रकारचे, तुमचे संत सुद्धा 2 प्रकारचे आणि चंद्रभागाला सुद्धा 2 प्रकार आहे. कारण पूर्वी सांगून गेले आयुष्य अनादी दोन्ही वाटा येतो उजवे का बेटा, अंतरण आणि बाह्य. आपलं अंतर्मन वेगळं आहे आणि बाह्य मन वेगळं आहे. आपलं अंतर स्वरूप वेगळं आहे आणि बाह्य रंग स्वरूप तीच अवस्था. माझा तुकोबरा एक सामान्य नव्हते. भगवान परमात्म्याचे अंश म्हणजे तुकोबरा. तरी तुकोबरा दास्यत्वच मागतात. याचं कारण आहे कारण जे सुख आहे ते फक्त दास्यत्वामध्ये आहे, सेवेमध्ये आहे. मग सांगा जन्मोजन्मी तुझा दास. वास्तविक पाहता परमार्थ आपल्या डोक्यामध्ये आहे सुखासाठी, पण वास्तविक पाहता परमार्थ हा सुखासाठी नसून परमार्थ हा फक्त मरणासाठी आहे, मृत्यूसाठी आहे, मरणासाठी आहे. याला मी नाही सांगत, याला तुकोबराय सांगत. काय सांगतात? काय सांगतात? हा हो याचसाठी केला होता, याचसाठी केला होता, याचसाठी केला होता, याचसाठी केला होता, याचसाठी केला होता. देवता
कशासाठी आता असे भक्तीचा शेवटचा दिवस. आता शेवटचा दिवस गोड म्हणजे नेमकं काय आहे? अंत्यकाळी ज्याच्या नाम आले मुखात तुका म्हणे सुख. कोणतं सुख? तर जन्म मरण रहित होणे सुख. का म्हणून तुकोबराय सांगता धरून यावं मी का होते. आता धरून म्हणजे कोण दिल्ली गोवा मुंबईवरून का अनेक जन्म घेत 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 काय उपेजित ते नासे. माऊली सांगतात उपेजित ते नासे नाशिले ते पुनरुक्ती दिशे. हे गती काय येतं किंवा किती वेळा जन्म यावे आणि किती व्हावे फजितो मनोनी जीव घ्याला का काही जन्म मरणाची जी वाटचाल ही अवघड आहे. त्याच्यासाठी परमार्थ करायचंय असं तुकोबरायांचं मत आहे. का पुन्हा जन्मही नको पुन्हा मरणही नको. कारण एक पुरावा देतात केले उपकार सांगून काय बाप ना करी ऐसी माय. सांगतात काय उपकार केले तर जन्म नाही येण्याचे असं मार्ग दाखवला. अशी कृपा केली तर पुन्हा आता जन्मही नको पुन्हा मरण नको. शास्त्रात वर्णन आलं बीज भासून केली नाही नामा जन्म मरण नाही. चला एक पुरावा देतो तुम्हाला राजा परिस्थितीचा. राजा परिस्थिती सगळ्यांना ज्ञात आहे. जिथून आपले अखंड हरिनाम सप्ताह झाले पुढून 7.5 दिवसामध्ये भागवताच्या माध्यमातून उद्धार झाला. भीती कशाची होती? फक्त मरणाची फक्त मरणाची. मला वाचवा तक्षक नागाचा विषय तेवढा पहिला वेळ नाही. मला वाचवा. अनेक जणांका गेला इंद्रा का गेला याच्या का जाय राजा का सगळ्यांकडे गेला पण त्याला वाचवण्याची ताकद कोणामध्येच नाही. शेवटी गाठ संतांची पडली आणि संतांनी मार्ग दाखवला. आजही सुद्धा आपल्याला ह्या जीवनामध्ये वाचवणारे दोनच आहे संत आणि ईश्वर. दोन सोडून आपल्याला कोणीच वाटवणार. तुकोबराय पडवत होता तुका म्हणे तुझं सोडविना कोणी एका चक्रपाणी. भाव बंदी नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे कोणी सगळं मायाचा पसार आहे. आपला भगवान परमात्मा सोडवणारा अंतकाळी संत आणि देव आहे. विचार करा राजा परीक्षेला 7.5 दिवस भागवत सांगितला आणि 7.5 दिवस भागवतामध्ये राजाचं मरण मरून गेलं. राजा म्हणतो आता मला माझ्या मरणाची भीती नाही. मग मला सांगा राजाचं मरण मरून जर गेला राजा जर अमर झाला मग सांगा परिस्थिती राजा कुठे. आणि तो जर आता असता तर मला सांगा सत्तामध्ये किती किंमत असते. आता नंबर तर घेतलाच नसता पण महाराष्ट्रामध्ये परिस्थितीला आणायचे का भीती मारण्याची होती. मग काय मेलं तर मेलं ते शरीर. या जगामध्ये मरण खऱ्या माणसाला खोट्याला नाही. आपलं मरण खोट्या माणसाला खऱ्याला नाही. या जगामध्ये जन्माला जेवढे माणसं आले ना ते फक्त खोटे माणसं मारतात. खरे माणसं कधीच मरत नाही. म्हणाला आतापर्यंत आम्ही नाही पाहिजे जपी तपी संन्यासी सगळ्यांची वाट लागताना पाहिजे. तुम्ही म्हणता इथं खतच खोटे मारतात. कारण त्याला खरं स्वरूप कळलं त्याचा मरणाचा संबंध नाही. आता मी तुम्हाला अजून पुरावा देतो. बघा याच्यातली विद्युत महत्वाची का याच्यातली वायर महत्वाची? काय महत्वाची? विद्युत पुरावा महत्वाची वायर महत्वाची. मग आता सांगा ही वायर माहीत ही सिस्टीम कशावर चालू आहे? या विद्युतवरती चालू आहे. मग आता इथं हा पंचतत्वाचा ध्येय आहे. हा पंचतत्वाचा ध्येय याचा जर हात तोडला बाजूला जर ठेवला तर बोलील काय? इथून अलग केला तर काय काय गाडी करील का? तोंड तोंड बोलल का? नाही. हे सगळं एकमेकाला जोडलेलं आहे. बरं तेवढंही करून हे जरी जोडलेले तरी हे काम करतच नाही. याच्यामध्ये काम करणारे आत काहीतरी वस्तू आहे. याच्यामध्ये काम करणारी आत काहीतरी वस्तू आहे. जोपर्यंत ती वस्तू याच्यात आहे तो सर्व काही कार्य करणार आहे. ज्या दिवशी याच्यातली ती वस्तू निघून झाली त्या दिवशी आपल्याच पोटी आलेले आपल्याला भाषण आपला कार्यक्रम मागून कळलं का? आता विचार करा याच्या
जी वस्तू होती असताना दिसली नाही आणि जाताना सुद्धा दिसली नाही. अजिबात दिसली नाही, पण याच्यात वस्तू होती. आजचा विचार करा, परिस्थिती राजाला तेव्हा कळालं भागवतातून, जे भगवान परमात्म्याने अर्जुनाला सांगितलं, हो आणि शरीर जात आगवे हे नाशिवंत स्वभाव आहे, म्हणून तू अजून जावे. हे अर्जुनाला कळालं, पण आमच्या सारख्या दोन लोकांना अजून कळालं नाही. काय शरीर नासक माऊली सांगतात, या देहाच्या बाजोडीनं पडीचे आमचा तडकायचा चालू, सुख दुःखाच्या सागरीनं बुडीचे आणि सुखे स्वरूपा घडी. देहाच्या बंधनात पडलो तो, देहाच्या बंधनात पडला विषय खालाचा. ज्याने चोच दिली चारा तो देणार, जास्त मगजमारी करायचं काम नाही. पण आम्ही देहाच्या बंधनात पडतो आणि देहाच्या बेजबसाठी आणि देहाच्या सुखासाठी सगळं सत्ता त्याची आहे, पण ती सत्ता निर्गुण आहे, सगुण नाही. मग अर्जुनाला सांगितलं, अर्जुना या देहाच्या बंधनामध्ये पडायचं काम करायचं नाही का? हे नाशिवंत आहे, आजही नश्वर आहे आणि उद्याही नश्वर आहे. मग देवा युद्ध करू कोणासाठी? अर्जुना युद्ध तुझ्यासाठी. आता युद्ध मोठा घोटाळा बाबा. देहाचा विचार करू नको, युद्ध तुझ्यासाठी. देहाचा विचार करू नको, युद्ध तुझ्यासाठी. हो, आता चांगला बारीक विचार. अर्जुना एकच सांगा, अर्जुना हा पंचतत्वाचा नियम म्हणजे नाही, या देहाला चालवणारी वस्तू म्हणजे तुला मरण दियाला आहे, वस्तूला मरण आहे. ती गोष्ट कोणाला कळाली? राजा परिस्थितीला कळाली. मग म्हणतो आता बस बरं ना, आता माझं गेले अमर झालो. की हे गेला परिस्थिती आजही अमर आहे. विचार करा, आता हे ज्ञान आज ज्ञानाला होईल का? ज्ञानाला ज्ञानापर्यंत पोहोचायचं म्हणजे फक्त मार घालून, फक्त कीर्तन ऐकून, फक्त वाडी करून अजिबात नाही. याच्या आतून घुसावा लागेल, याच्या अंतरंगातून घुसावा लागेल, साधूच्या संगतीमध्ये जावं लागेल. तेव्हा वेळ बसेल. कसा वेळ बसणार नाही? हे आत्म ज्ञान कळण्यापेक्षा तेव्हा सुख आहे, तेव्हा वेळ आहे. आणि मग तुकोबारायांच्या जीवनामध्ये ही गोष्ट आली का जन्मोजन्मी तुझा दास. इकडं म्हणतात मला जन्म नको, जन्म मरणाचं खंडन व्हावं म्हणून बघते. आणि इकडं मागणी करतात तुका म्हणे गर्भवासी आणि सुखे घालावे का? याचं एकच कारण, जो पायी चाललाय त्याला दुःख आहे, आणि जो सद्गुरु रूपी गाडीत बसलाय त्याला कधीच जन्म मरणाचं दुःख नाही. जो मनाच्या मार्गाने पायी चाललाय, आपण धोबट असताना तो सुख दुःखामध्ये मरणार आहे, जन्म मरणाच्या लाटामध्ये गटांगड्या खाणार आहे. पण जो सद्गुरूची कृपा ज्याच्यावरती आहे, ईश्वर भक्ती ज्याच्या अंतःकरणामध्ये आहे, नामाचं चिंतन ज्याच्यामध्ये आहे, त्याला जन्म मरण जरी आलं
तरी त्याला दुःखाला सामोरे जावं लागणार नाही. म्हणून तुकोबा एक बाजूला मागणी करतात, जन्म नाही येणे आयुष्य गेले किंवा जन्म नको मृत्यू नको, त्या जन्म मरणातून माझा उद्धार व्हावा, शेवटचा दिवस गोड व्हावा. पण इकडं दुसरीकडे सांगतात सुखे घालावे गर्भवासामध्ये. मग याच्या मागचं कारण आहे त्याच्याला भगवान परमात्म्याची कृपा झाली, त्याला गर्भवासाचं दुःख नाही. आणि ज्याच्यावरती कृपा झाली नाही मग त्याला अनेक नरक यातनाचे काय ते गरुड पुराण वर्ण तिला पागल करी गरुड पुराणामध्ये असे. हो, म्हणून भक्ताला वारकऱ्याला गर्भवासाचं दुःख नाही म्हणून मागणी करतात, जन्मोजन्मी तुझा आता ती सेवा पूर्ण करण्यासाठी किंवा तो आत्मा अवस्था ती अंतरंगाची सेवा पूर्ण करण्यासाठी ती सेवा बाहेर रंगाने पूर्ण होत नाही, तर ती अंतरंगानेच पूर्ण होते. आणि ती जादू फक्त संतांकडे आहे. संत पंढरपूरमध्ये भेटतात. संतांची मादी आळी म्हणजे वारी, संतांची मादी आळी म्हणजे वारी पंढरपूरमध्ये. आणि म्हणूनच तुकोबा आहे. अजून त्याच्या दुसऱ्या पंढरीचा वारकरी वारी चुकवून नेली. आणि दुसरं मागणं म्हणतात काय, त्या पंढरपूरची वारी मला घडू दे. पण वास्तविक पाहता पंढरपूरची वारी म्हणजे काय, बारकाने विचार करा. पंढरपूर कोणतं? जसं देवाच्या बाजू साईडला एक देव सगुण आहे, दुसरा निर्गुण आहे. सगुणाचा पंढरपूर ते आहे, रामकृष्ण हरी विठ्ठल केशव मंत्र हा जपावा, त्या देवाच्या भक्तीचा तो मंत्र आहे, महावाक्य तो मंत्र आहे. पण इथं निर्गुण देव सांगतात. कोणचा देव? तर इथं सांगतात काया ही पंढरी आत्मा. काय म्हणजे काय? शरीर. शरीर काया ही पंढरी. आता ह्या पंढरपूरमध्ये विठ्ठल आहे. कोणता? आत्मा हा आत्मा हा विठ्ठल आहे. आता मला सांगा, आपल्याला सगळ्या गोष्टी शास्त्रामध्ये सांगितल्या जातात, पण हे पंढरपूर सांगितलं जात नाही आणि याच्यातलं विठ्ठल सांगितलं जात नाही. नवे नवे माझ्या ज्ञानोबराय सुद्धा आत्माने सांगतात, देव देव म्हणून व्यर्थ का फिरासी, निज देव नेनसी मुळी कोणा, देवा नाही नाव, देवा नाही रूप, देवा नाही गाव, ज्ञान देव म्हणे माझा आत्मदेवान. अखंडित सेवा कोणत्या देवाला मागायला सांगितलं? आत्मदेव किती जणांच्या सांगणाराच्याच नाही, ऐकणार. आणि आत्मा विठ्ठल आहे. तू का म्हणे हा तो स्वयंपूर्ण ब्रह्म, मूर्खाने नाही वर्म, तूच आहे तुझं पाशी करी तू जागा. भक्त कोबऱ्यामध्ये तुका म्हणे होता ठेवा तो या भावा, सापडायला देखील सुंदर आपण इतकं सुंदर तुम्ही पहाटे लागेल
तुम्ही रेडिओला कधी ऐकला असाल, इतकं ऐकायला तेव्हा मी म्हणजे परमार्थाचा गंध नव्हता, तर ही चाल ना आपण ऐकायला इतकं सुंदर वाटायचं, इतकं मन एकदम भरून यायचं. किती जुना आवाज आहे. तेव्हा सप्ते सुद्धा मोठेच होते, मेन लाव एवढे सप्तेही नव्हते तेव्हा त्या जुन्या काळात. म्हणजे संतांनी कधी पण ह्याच्यावर बोललं जातं का, विचार केला जातं का? अरे मग काय आत्मा हाच निर्गुण विठ्ठल आहे, तो जोपर्यंत कृपा करत नाही तोपर्यंत आपलं मागणं ह्या जन्मात पूर्ण होईल असा विचार करायची. हा देव आपल्याला कुठेही भेटेल, कुठला मंदिरात कुठेही भेटेल. पंढरपूरला जा, विठ्ठल विठेवरी उभा, उन्हाळ्यात पावसाळ्यात हिवाळ्यात कधी गेलं पुढे तसाच बोलणं नाही, चालणं नाही. पण ह्या देवाची जर प्राप्ती करायची असेल तर शास्त्र सांगतंय हरी प्राप्तीचे उपाय धरा. कोणाचे पाय धरायचे? धरावे संतांचे. नाही बोल. आता त्या देवाचं वर्णन हरिपाठामध्ये सांगितलं. एक हरी आत्मा, आत्मा हरी आहे, त्याला जीव म्हणतात, त्याला शिव म्हणतात. पण तो देव मी मगाशी सांगून गेलो, फक्त कीर्तन ऐकलं म्हणजे आपलं काम झालं अजिबात नाही, सप्ताह केला म्हणजे काम झालं अजिबात नाही, मंदिर बांधलं म्हणजे काम झालं अजिबात नाही, वाणी केली काम झालं अजिबात नाही. वास्तविक पाहता त्या परमात्म्याकडे पोहोचण्यासाठी हे महत्वाचं साधन आपण केलंय, त्याबद्दल अख्ख्या गावकऱ्यांचं कौतुक करावं लागेल. पण हरीपर्यंत जर पोहोचायचं असेल तर महाराज सांगता संताविना प्राप्ती नाही. तुम्हाला गाठ संतांचीच घ्यावा लागेल, कारण अंतर्गतला आत्मा पांडुरंग संतांच्या कृपेशिवाय कृपा करू शकत नाही. म्हणून तिसऱ्या जन्मात मागणी संत संगे सर्व प्रकारची मागणी तुकोबारांनी माहिती काय? संत संघ सर्व प्रेमाचा म्हणजे आपल्या मागण्याला उपास्याचाच सत्यनारायण घालतो आणि मालगाडी एवढं भरून धन मागतो, कधी मेळ बसत. हे काही मागायचंच नाही ना, लगे मुक्ती धन संपदा आणि संत संगती सदा. संत संगतीचे काय सांगू सुख, जे सुख आहे, जे प्रेम आहे, जो जिव्हाळा आहे, भक्ती प्रेम आहे, ते फक्त संत संगती. ते का? कारण अंतरंगातलं वर्ण फक्त संत जाणतात, ते कोणालाही माहिती नाही. सांगा संत दर्शन या लाभ पद्मलाभ. देवाला भक्ताला जोडायचा असेल तर मध्यस्थी कोणीतरी पाहिजे. तुम्ही बाजारामध्ये गेले असेल, मार्केटमध्ये कुठला व्यवहार वगैरे करायचा, ते बंडी खाणं हातून असं त्याला काय त्याला गुह्य मंत्र चालू द्यायचा. वैष्णवांचे गोयन मोक्षाचा आणि ते गोय असल्यामुळं बऱ्याच जणांना आजही कळत नाही. बरेच कीर्तनकारांचे डोके बदलले जाते त्याच्या माध्यमातून, ते कळतच नाही बदल पडले काय काही ही काय भांडवल आहे. आणि त्याच्याशिवाय खाली जोडत ती आंदरकी बाबते त्यालाच नाव सांगतात लोक म्हणून तुम्ही बाहेर रंगाने किती संसार खाता, तोपर्यंत अंतरंगातला भगवान परमात्म्याची प्राप्ती होत नाही, तोपर्यंत वेळ बसत नाही. मग त्याच्यासाठी संतांची गरज आहे. बुवा लोकांची नाही, संतांची बुवा लोक वेगळे, बुवा संत वेगळे. संत फरक आहे. आता त्याला माऊली सांगत भाग्य लागतं. पूर्वी जन्मी सुकृत्य ती मजा आली, ज्याच्या भाग्यात असेल त्याला भेटल, ज्याच्या भाग्यात नसेल तो आमतून बरोबर पण मिळत असणार नाही.
केला संत संग सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ परमात्मा आत्मारूपी विठ्ठल पांडुरंग परमात्म्याची भेट होण्यासाठी काय करावं लागेल संतांची गाडी घ्यावं लागेल संतांच्या संगतीने त्या पंढरपूरच्या वाडीला जावं लागेल आता जसा देव दोन प्रकारचा एक सगुणा आत्मस्वरूपाने निर्गुण हो हो तशी वारी सुद्धा दोन प्रकारची आहे पायाला चालणारी वारी आणि एक वारी अशी काहीच बसून वारी लक्ष ती अंतरंगातली वारी 21,600 वेळा भागवतामध्ये वर्णन आहे अंतरंगातली वारी आता एक प्रमाण आलेले वारी म्हणजे काय जे आपले अखंड चालू आहे आईच्या गर्भापासून तर आखरी श्वासापर्यंत ती वारी आपल्याला समजून घ्यायची आता बरेच जण माळा जपतात काय जपतात माळा जपताना मी पाहिलं असं आता वास्तविक पाहता सामान्यासाठी ते ठीक आहे बाहेर मोठं पण ज्ञानासाठी नाही कारण ज्ञानासाठी पुरावा दिलेला आहे ज्ञान देव मौन मौन म्हणजे काय बोलायचं नाही बोलायचं मौन जपमाळ आतमध्ये जपायचे म्हणे मोजत बसून काला तो का करायचं रीतच काढली नाही ही रीत काढण्यासाठी संतांची गरज आहे हरी सांगणारे नाही झाले भाऊ माळ घाल रामकृष्ण हरी म्हणून म्हणे मोजत बस मेल्यावर उदार होईल आणि वारकरी संप्रदाय उदारीचा नाही रोकड आहे मुखी नाम हाती मोक्ष आयशी साक्षी उधारीचे सांगणारे झाल्यामुळे आपला निर्वास होणार जगामध्ये अनेक लाख कोटी संप्रदाय असू द्या पण वारकरी संप्रदायापेक्षा श्रेष्ठ संप्रदायच नाही वैष्णव या संप्रदायात खरा माल आहे कुठल्या वारकरी संप्रदाय वैष्णवांचा माल खरा तुरतुरा वस्तूची पण खरा माल झाकेल राहतो दाखवतच नाही राहतो डुप्लिकेट माल पटपट आणतात पण खरा माल असा उजाडात आणती मला सांगा तुम्ही सोनं नाणं असं रस्त्यावर ठेवता का सोनं नाणं रस्त्यावर ठेवत मग ते पार किती त्याला मोठं कुलूप पार झाकून कपाटामध्ये का अनमोल किमतीचा आहे तसा हा अनमोल किमतीचा ठेवा आहे लोकले ज्ञान देखील माऊली सांगता ही तर नेमकी ते जेव्हा प्रगट मुले विश्व ब्रह्माची केले पण ही अंतर्ज्ञानाची कोण प्राप्त होण्यासाठी निज कोण प्राप्त होण्यासाठी विठोबाची कोण कळण्यासाठी आणि मागणी पूर्ण होण्यासाठी संत कृपेची गरज आहे संत कृप सुद्धा अंतरंगाने संत आहे आणि दुसरं बाहेर रंगाने सुद्धा भक्ती करणारे संत केळे टोपी माळ त्याला सांगता 80 झाले गोतू कर्म कर्म म्हणती दहावी वैराग्याची काळा भोगी विषयाचा सोळा आशांची संगत आपल्याला जास्त आहे कारण 70% असे लबाड भोगी संत जगात मिरवतात असं पाहिजे तसं पाहिजे भेटत काहीच नाही म्हणून तुम्हाला माझं एकच सांगणं आहे आपला नवीन सप्ताह ऐशी असा पदर धरा जीवनामध्ये तुम्ही सप्ताह केला इतकी उत्तम आणि भरपूर कारण इथं वातावरणावर लक्षात येतं कारण ती मग भारताची परीक्षा शिकायला नव्हती पुढं काय होणार आहे अहो फक्त एकच गुरु करावा बळकट त्याचे धरावे बळकट त्याला विचारावा प्रश्न 2 देव कोण आणि मी कोण आमच्या सारख्या बोलांना तुम्ही सोडायचंच नाही देव म्हणजे काय माळ घातली मंगळसूत्र जर घातलं नवऱ्याचा अनुभव एखाद्या मुलीला मी माळ घालतो मला ह्या देवाचा अनुभव आला पाहिजे आणून देत असेल तर माळ घाल तर तू किती चांगलं कीर्तन करत असेल तिकडंच खबाड काढ करतो इथं काही करतो तुम्हाला गरज पाहिजे ना काला काय काही ठिकाणी काय होतं सत्य बारीक असले का बारीक मारा सत्य मोठे झाले वर लागणे आला का नाही मोठा मारा जीव खूप फेमस आता वाटत करून जातो नंतर होतो गावाला होती म्हणजे खरं त्यांना पटत नाही म्हणून तुम्ही सावध व्हा आता तुम्हाला सावध करण्याची गरज आहे म्हणून त्यांनी सांगितलं सावध झालो हरीचे आलो हरीचं जागरण करायचंय सावध
भवन बसली लागा देव करा कैवारी नाही तर पडल मग नरकाद्वारी. असं कारण ही भक्ती असे सत्यानं केली तर स्वर्गात आणि नाही आज सत्यानं झाली कारण पुरावा आहे त्याला. मी मनाला काहीच बोलणार नाही. भजन करणं ओंगळवाणी एवढं सामान्य करू नका, मनाच्या मार्गाने करू नका. म्हणून तुकोबाराय म्हणतात का तुम्ही याला संत संगतीची जोड घ्या. संत संगतीची कृपा असू द्या. मग संत संगतीची कृपा असल्याच्या नंतर दोन्ही मार्ग संत आपल्याला सांगतील का देव सगुण आहे, निर्गुण आहे. शरीर पंचतत्वाचं हे पंढरपूर आहे काया आणि ते सुद्धा पंढरपूर आहे. मग याची शुद्धता होण्यासाठी कशाची गरज आहे? कशाची गरज आहे? त्या पांडुरंग परमात्म्यापर्यंत भेटायचे. आता त्या जरी परमात्म्याला भेटायचं असेल तर पहिले आपण चंद्रभागेत नाही केल्याशिवाय बाहेरला लागत नाही. मग आता आतमध्ये आत्मा विठ्ठल आहे. मग आता याचा जोपर्यंत आतमध्ये स्नान होत नाही तोपर्यंत याची प्राप्ती होत नाही. मग आता ह्या पंढरपूर मध्ये सुद्धा चंद्रभागा आहे. एका पदाच्या माध्यमातून सांगतात काय पुरा नगरामध्ये चंद्रभागा बाहेर तिची दारवा आहे बोलते. काय पुरा नगरामध्ये चंद्रभागा बाहेर तिची दारवा आहे बोलते. काळापुरा नगरामध्ये चंद्रभागा वाहिना तिची दारवा येऊलती. पोहणारा काय गुलती, पोहणारा काय गुलती. तिचा उगम बहुखोर जो जाणे तो अनमोल. तिच्या डोहा मध्ये उडी तुकाराम मारे बुडी. काळापुरा नगरामध्ये चंद्रभागा वाहिना तिची धारवा हे उलटी. पोहणारा काय उलटी. आता ही जी धार आहे ना चंद्रभागेची जाऊन वाल्या कोळ्याला विचारा. आजा पाजा पदे उलट प्राणाचा वाल्या कोळ्याला तुम्ही विचारा. कोळ्याची कीर्ती वाढली गण फुकट नव्हतं वारून उलटे फिटिंगचे सांगतात. राम राम म्हणता येत नव्हतं म्हणून मरम मरम व्हायचा. अरे नाव त्याचं रत्नाकर वाल्या कोळी. राम शब्द का रत्नाकर शब्द विचार करा. अरे साधू संतांची ती उलटी रीत नाथांच्या घरची उलटीचं खुन. यांना नाथांच्या घरची उलटी खुनच माहिती नाही म्हणून देव आपल्यापर्यंत येतो. आपलं फक्त चला कोऱ्यानं मारायचं काम, पण कोऱ्यानं मारायचं काम करायचं नाही. खऱ्या संतांची गाडी घ्यायची. चंद्रभागा नदी उलटी वाहते. वाढल्या कळाचा जप उलटा चालू होता. हा जपा जपणे उलट प्राणाचा तिथेही मनाचा निर्धार वासे. आणि मग ती चंद्रभागा नदी सुद्धा याच्यामध्ये आहे. तर ती सुद्धा जर कळायची असेल संत कृपेशिवाय नाही. आणि म्हणून तुकोबाराय देवाकडं या चंद्रभागेमध्ये आत बघ जरा या कधीचं स्नान मानताना अभंगाच्या शेवटच्या चंद्रभागे
चंद्रभागे स्नान 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 तुका मागे तुका मागे
अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये तुका करायचा चंद्रभागे स्नान आणि तुका भागे अभंग जगद्गुरु तुकोबा राहायचं मागणी पर हा अभंग आहे. भगवान परमात्म्याकडे मागणं मागत असताना तुकोबा आहे फक्त सांग वागीनं मागणं मागत नाही तर अनुभवाचं मागणं मागतात आणि अनुभव प्राप्त करून मागणं मागतात. भगवान परमात्मा आपलं सुद्धा मागणं मागेल किंवा मागणं पूर्ण करेल पण त्याला पहिलं काय करावं लागेल अनुभवावं लागेल. मग आता त्याला अनुभवणं म्हणजे नेमकं कुठं तर बरेच जण म्हणतात माळ घातली तेव्हा एकच बांगला होता माळ घातल्याच्या नंतर दोन बांगले हा अनुभव नाही. माळ घालण्याच्या आधी मी गरीब होतो माळ घातल्याच्या नंतर मी श्रीमंत झालो हा भक्तीचा अनुभव नाही. अनुभव काय तर अनुभव आले किंवा तुका चाकोनी सांगेल आणि माझा अनुभव आहे आपल्या अंगाला देवाचा अनुभव येतो कारण मगासाठी सांगितलो आत्मारूप पांडुरंग आपल्या अंगात आहे आपल्या देहात आहे आणि त्याचा अनुभव अष्ट सात्विक भावाद्वारे या शरीराला येतो आणि तो आपल्याला नामाच्या साधनेतून आला पाहिजे. त्यावेळेला देवाकडे मागता येतं किंवा देव आपली मागणी पूर्ण करतो. तर अशी अनुभवाच्या माध्यमातून सद्गुरूच्या कृपा प्रसादाने तुकोबराय आपली मागणी मागतात. वास्तविक पाहता वाड वडिलांची परंपरा वारीची होती कोणाची बोलोबाची तरी तुकोबराई नंतरच्या इकडच्या काळा सांगतात काय मी उद्धार पावेन काय कृपा करील नारायण आयुष्य तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे पण या पांडुरंग परमात्म्याची कृपा व्हावी. तर आता आपला कार्य फक्त दिसायला नवीन आहे पण निवेदन सुंदर आहे आणि मोठं आहे आणि उत्तम आहे. इथून पुढे हे कार्य असंच चालत राहावं ही पहिली मागणी भगवान परमात्म्याकडे आपल्याला मागायची. याचा समज गैरसमज कोणी करून घ्यायचा नाही. एकोप्यानं जिवाळ्यानं काही कमी अधिक गोष्ट झाली ती सहन करणं पचवणं. आपल्या गावामध्ये पाचा भजनी असतील जुने माळकरी असतील तरी पण नवीन माळकरी तयार व्हायला पाहिजे. एखादा गायक व्हायला पाहिजे एखादा मृदुंगमणी व्हायला पाहिजे नाही का हो एखादा कीर्तनकार व्हायला पाहिजे एखादा प्रवचनकार व्हायला पाहिजे. ही आपल्या कार्याची पोचपावती राहील. काय इथून पुढे 2 वर्षात 10 वर्षात 5 वर्षात याच्यासाठी आपण प्रयत्न करायचं का कारण आपलं गाव घडण्यासाठी सत्ता आहे.
आपलं गाव घडण्यासाठी सत्ता आहे आणि तो घडावा या संतांच्या माध्यमाच्या माध्यमातून हा सर्व गावकऱ्यांनी विचार करावा. म्हणून आज ही सेवे करण्याचा योग तुम्हा सर्व गावकरी ग्रामस्थांमध्ये सत्ता कमिटी माझ्यासारख्या अज्ञात बालकाकडे दिला. म्हणून मी सर्व कमिटीला किंवा सर्वांना धन्यवाद देतो. सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो आणि सुंदर अशा नियोजनाच्या माध्यमातून आपल्या कार्याला उपस्थित असलेली ज्यांची उत्कृष्ट अशी साथ आहे, आपल्या तालुक्यातलं भूषण, आपल्या जिल्ह्यातलं भूषण, ही सगळी जी गायक मंडळी सगळ्यांना नावं ज्ञात आहे, सगळे ओळखत आहात. उत्कृष्ट असे गायक आहे, उत्कृष्ट असे साथकरी आहेत. खऱ्या अर्थानं त्यांनाही धन्यता देतो. दोन्ही मूर्तींमुनी सुंदर साथ दिली, त्यांनाही धन्यता देतो. आणि साऊंड सिस्टीमवाल्या बाबाने सुद्धा आपल्यापर्यंत सुंदर असा आवाज पोहोचवला, त्यांनाही धन्यता देतो. माझ्या संघ आलेली काही मंडळी आहेत, तसेच आमचे बाबुराव बाबा वगैरे